यार आजी आज आपल्यासाठी काय जेवायला बनवणार आहे? चल विचारायला जाऊ. हो. आजी आज आमच्यासाठी काय स्पेशल बनवणार आहे? आज तुमच्यासाठी कोल्हापुरी स्पेशल मी मिसळ बनवणार आहे. हो आम्हाला पण खूप आवडते. मग आता आपण बनवूया. हो. नमस्कार, मी मालती किचन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज मी माझ्या नातवांसाठी कोल्हापुरी स्पेशल मिसळ बनवत आहे. त्यासाठी घेतलेलं तुम्हाला मी साहित्य दाखवते. आज चुलीवरची उसळ असल्यामुळे आपण हे चुलीमध्ये भाजून घेणार आहोत. असे त्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवते. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, आमचा घरगुती काळा मसाला, हळद, थोडंसं बाजरीचं पीठ भाजून टाकलं की उसळीला जास्त छान चव येते. लसूण, लाल तिखट आणि कलरसाठी थोडी बेडगी मिरची वापरणार आहे आणि त्या चवीनुसार मीठ. आता आपण सुरुवात करत आहोत. कांदा, खोबरं, टमॅटो हे अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान जास्त चव येते. प्रकारे कांदा, टमॅटो, खोबरं भाजून घेतलं. आता पाट्या वरवंट्यावर वाटणार होतो, पण सध्या पाटा यूज करत नाही ना, म्हणून मिक्सरमध्ये मी वाटून घेत आहे. मिसळ बनवण्यासाठी एक उसळ आता मी वाफून घेत आहे. अशा प्रकारे मी वाफून घेतलं. कसं वाफलं मी ते तुम्हाला दाखवते. टाकूया. पहिल्या प्रथम आपण तेल टाकूया. तेजपान टाकूया. 2 लाल मिरच्या टाकूया आणि चव येण्यासाठी, घट्टपणा येण्यासाठी आपण थोडं बाजरीचं पीठ पण भाजून घेत आहोत. आपण जे चुलीमध्ये भाजून घेतलं होतं कांदा, खोबरं, टमॅटो, त्याचं वाटप असं झालं बघा. आता आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. घरगुती काळा मसाला, हळद, कलर येण्यासाठी थोडी बेडगी मिरची, कांदा लसूण मसाला, आमचं घरचं तिखट आणि स्पेशल कोल्हापुरी मसाला. आता एकजीव करून घेते
आणि आपण ती वाफून घेतलेली उसळ आहे ना, मग ती आपण याच्यामध्ये टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकायचं. झटपट आपली मिसळ तयार. मध्ये आपण जी वाफून घेतली होती उसळ ती याच्यामध्ये आपण आता टाकली आणि आपण याच्यात आता पाणी ऍड करत आहोत. लागेल तसं तुम्हाला लागेल तसं घट्ट पातळ ते तुमच्या याने तुम्ही ठेवा. आमची जॉईंट फॅमिली हे बघा, अशा प्रकारे आपण आता याच्यामध्ये हे करून घेतलं. जे लागेल तसं पाणी टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याला एक उकळी आल्यानंतर झाली आपली मिसळ. मिसळ रेडी झाली आणि त्याची डिश मी अशी रेडी केली बघा.